पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। पालकमंत्री झाल्यानंतर गोगावलेंची किल्ले रायगडला भेट आहे। गोगावलेंकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी भरत गोरेगावकर यांनी। पाहूया। राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यावरती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर अर्थातच भरत गोगावले जर सर्वात आधी कुठे आले असतील तर स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरती। आता आपल्या सोबत स्वतः पालकमंत्री भरत गोगावले आहेत। गडावर येऊन संकल्प केला तर जगदीश्वराच्या पिंडीसमोर आम्ही सगळ्यांनी उभं राहून सांगितलं की आम्हाला या रायगड जिल्ह्याचा विकास साधायचा आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही हा विकास करूया, ही एक संकल्पना। आईला मुलं जेवढा मोठा होतो तेवढा आनंद होतो आणि आमची आई साधी आहे, शिक्षण नाही, काही नाही, परंतु प्रेम माया जी असते ती वेगळी असते। काल आमच्या स्वागताला ती सगळीच आमचं कुटुंब आईसहित होती आणि रात्री आपण कदाचित पाहिले असेल संपूर्ण जल्लोष जिल्ह्यामध्ये झाला। ह्याच्या अगोदर कधी कोणाचा झाला असेल नसेल तुला माहिती आहे, परंतु कालचा जो जल्लोष झाला हा संपूर्ण जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने पाहिला। याचा अर्थ भरत शेठ पालकमंत्री व्हावा म्हणून जिल्ह्याने त्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांसहित आम जनतेने पण काल दाखवून दिलं। त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत। सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात, काही मनात काही ध्यानात ठेवायच्या असतात। तुझ्या आता सांगितलं की तू सगळं महाराष्ट्र निश्चित, म्हणून जे काय आमच्या मनात आहे ते आता जगदीश्वराला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।